वेलकम टू विदर्भायस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अनुच्छेद 12 याचं डिटेल एक्सप्लेनेशन किंवा डिटेल ॲनालिसिस आपण करणार आहोत. तर याचा जो तुम्हाला फायदा होईल तो फायदा जो आहे तो ॲन्सर रायटिंग करत असताना खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो. तर कसा होऊ शकतो की जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहाल तर ॲन्सर लिहित असताना याच्यामध्ये आपण बऱ्याचशा केसेस डिस्कस करणार आहोत. आणि सोबतच असं आहे की आता हे तर फर्स्ट लेक्चर झालं, त्यानंतर अनुच्छेद 12, 13, 14, 15 अशी जे कंटिन्यू सिरीज राहणार आहे तर अनुच्छेद 35 पर्यंत. ठीक आहे. तर त्यामुळे याच्यामध्ये आपण अनेक केसेस डिस्कस करणार आहोत. म्हणजेच काय आहे का मूलभूत हक्कांवर जर तुमच्या मेन्समध्ये जर क्वेश्चन आला तो तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. आणि प्लस याचा फ्रीमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल. फ्रीमध्ये कसा फायदा होईल की याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर म्हणजे कधी कधी तुम्ही पाहिलं असाल आता यावेळी जेव्हा प्री झाली त्यामध्ये कधी कधी त्यांनी जे आहे ते विचारलं आहे की आपण म्हणू शकतो का स्थापना केव्हा झाली, त्यानंतर कधी कोणत्या केसेसचं नाव विचारते, हे केस कशाबद्दल होती. तर आपण याच्यामध्ये अनेक केसेस डिस्कस करणार आहोत. तर एक डिटेल ॲनालिसिस आपण करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करू. आणि सोबतच तुम्हाला जे आहे याचा फायदा ॲन्सर रायटिंग आणि प्लस प्रीमध्ये सुद्धा त्याचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 असे लेक्चर्स जे आहे समोर कंटिन्यू सुरूच ठेवणार आहोत. ठीक. तर आता काय आहे का राज्याच्या म्हणजे अनुच्छेद 12 जे आहे अनुच्छेद 12 मध्ये सांगितलेलं आहे का राज्याची व्याख्या दिलेली आहे. आता राज्याची व्याख्यामध्ये कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि कोणत्या गोष्टी समाविष्ट होत नाही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. प्रीमध्ये जो क्वेश्चन विचारला जातो की राज्याच्या व्याख्यामध्ये काय येते, खालीलपैकी कोण येऊ शकते असं फक्त विचारलं जाते. पण मेन्समध्ये जे आहे तर तुम्हाला 5 पॉईंट टेस्ट कशाबद्दलची होती तर त्याबद्दल तुम्हाला लिहायला विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. ते कोणी दिली होती, कोणता खटला होता, तर ह्या सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर आता पहा की राज्य या व्याख्यामध्ये तर संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे. संविधानामध्ये फक्त एवढं सांगितलेलं आहे का भारताचे सरकार, त्यानंतर संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन, त्यानंतर विधानमंडळ आणि भारताच्या राज्यक्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे. आता पहा याच्यामध्ये जर पाहिलं असणार ना तर तुम्हाला एक गोष्ट नाही म्हणजे 2 गोष्टी नाही दिलेल्या. ते म्हणजे एक न्यायपालिका. ठीक आहे. काय आहे एक न्यायपालिका. आणि दुसरं जे गोष्ट याच्यामध्ये दिलेली नाही ते म्हणजे तुमचं केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे. पण आता केंद्रशासित प्रदेश जे आहे ना ते दिलेलं नाही, पण आपण याला कन्सिडर का करतो कारण याच्यामध्ये भारताचे सरकार हे दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे भारताचे सरकार. आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय, केंद्राचे शासन असणारा प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे. मग केंद्राचे शासन असणारा प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश असं म्हटलेलं आहे. मग त्यामुळे काय होते की जर तुम्ही भारताचे सरकार राज्याच्या व्याख्यामध्ये कन्सिडर करत असणार तर केंद्रशासित प्रदेश जे आहे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये येऊन जाते. ठीक आहे. पण असं आहे का संविधानानुसार किंवा संविधानामध्ये केंद्रशासित प्रदेश मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट ते म्हणजे न्यायपालिका मेन्शन केलेलं नाही. पण न्यायपालिका मेन्शन नाही केलं तर आपण एक केस पाहणार आहोत. रूपा अशोक हुर्रा वर्सेस अशोक हुर्रा. ते 2002 ची केस होती. त्यामध्ये न्यायालयाने जे आहे तर काही आपण म्हणू शकतो ऑब्झर्वेशन नोंदवले होते. ते ऑब्झर्वेशन आपल्याला समोर पाहायचे आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट तर सोप्या भाषेत जर अनुच्छेद 12 मध्ये काय दिलेलं तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारत सरकार, संसद, प्रत्येक राज्य सरकार, त्यानंतर राज्य विधानमंडळे, त्यानंतर स्थानिक प्राधिकरणे, तर स्थानिक प्राधिकरणामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर नगर परिषद, तुमचं महानगरपालिका, ग्रामपंचायत हे सर्व येऊन जाते. आणि त्यानंतर इतर प्राधिकरणे. आता इतर प्राधिकरणे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असं BCCI आहे किंवा FCI आहे. तर BCCI जे आहे ते राज्याच्या व्याख्यामध्ये येते किंवा नाही तर याच्याबद्दल जजमेंट आलं होतं का ते जे आहे तर राज्याच्या व्याख्यामध्ये येत नाही. ठीक आहे. तर त्याच्या मागे आपण काय म्हणू शकतो की आता जर एखादी संस्था राज्याच्या व्याख्यामध्ये जर आणायची असेल तर त्यावेळेस 5 पॉईंट टेस्ट दिलेली होती. तर 1979 मध्ये 1979 मध्ये एक केस आलेली होती. ठीक आहे. RD शेट्टी विरुद्ध एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर आता हे जे होती तर त्या केसमध्ये सांगितलेलं होतं त्यामध्ये 5 पॉईंट टेस्ट सांगितले आणि त्यानुसार जर ते टेस्ट जर एखादी संस्था फुलफिल करत असणार तर त्या केसमध्ये ती जी संस्था आहे आपण म्हणू शकतो की राज्य आहे. ठीक आहे. तर आपण समोर पाहणार आहोत. ठीक. तर नेक्स्ट तर आता त्याच्याबद्दलचीच 5 पॉईंट टेस्ट आहे काय तर ते जे प्रकरण होतं किंवा ते जे जजमेंट होतं तर ती जी केस आहे तर ती होती RD शेट्टी विरुद्ध इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया 1979. ठीक आहे. यामध्ये 5 पॉईंट टेस्ट दिली किंवा 5 बिंदू चाचणी किंवा 5 पॉईंट टेस्ट आणि यालाच जस्टिस PN भगवती टेस्ट सुद्धा म्हटल्या जाते. कारण की त्यांनी ते टेस्ट जी होती ती सजेस्ट केली होती त्यामुळे त्याला
पी एन भगवती टेस्ट सुद्धा असं म्हणून संबोधल्या जाते. यामध्ये 5 पॉईंट सांगितलेले आहेत. ते 5 पॉईंट जर फुलफिल करत असणार एखादी संस्था तर ती राज्य आहे. तर त्यामध्ये पहिलं जे आहे तर संपूर्ण भांडवल सरकारकडे असेल. म्हणजे एखादी संस्था आहे त्या संस्थेचं संपूर्ण भांडवल जर सरकारकडे असणार तर त्याला आपण काय म्हणू, राज्य म्हणू. उदाहरणार्थ LIC. आता LICचं जवळपास 100% जे आहे जो स्टेक आहे किंवा जे भांडवल आहे कोणाकडे आहे, सरकारकडे आहे. ठीक आहे. तर एखाद्या संस्थेत 100% किंवा जवळपास सर्व शेअर सरकारकडे असल्यास ती संस्था राज्य मानली जाते. त्यानंतर दुसरी जो दुसरा पॉईंट सांगितला होता तो आहे सरकारचा डीप अँड परवसिव्ह, म्हणजेच काय होते की खोलवर नियंत्रण असणार त्याच्यावर. सरकारचं खोलवर नियंत्रण. तर संस्थेच्या धोरणांवर, त्यानंतर व्यवस्थापनावर किंवा रोजच्या कामकाजावर, म्हणजे जे दैनंदिन कामकाज आहे त्यावर सरकारी नियंत्रण खोलवर असेल तर ती संस्था काय मानली जाते, राज्य मानली जाते. त्यानंतर उदाहरण एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याचे व्यवस्थापन, त्यांच्या नियुक्त्या, त्यांचे धोरणे हे सरकार नियंत्रित करते. तर त्यामुळे जर पाहिलं असता तर याला आपण काय म्हणू शकतो, राज्य म्हणू शकतो. ठीक आहे. थर्ड जी टेस्ट आहे किंवा थर्ड जो पॉईंट आहे तो म्हणजे संस्थेची कामे सार्वजनिक महत्वाची असेल तर. ठीक आहे. संस्थेची कामे सार्वजनिक महत्वाची असेल तर संस्था अशा कामात गुंतलेली असेल जी साधारणपणे सरकारची जबाबदारी असते. उदाहरणार्थ सार्वजनिक सेवा, आवश्यक सुविधा, तर ती राज्य ठरते किंवा राज्य समजल्या जाते. एक्झाम्पल ESIC, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. आता हे जर आहे तर हे कामगारांच्या हितासाठी जर पाहिलं असणार तर एक किंवा कामगारांचे आरोग्य किंवा विमा जे सेवा आहे तर त्याच्यासाठी हे काम करणारी एक संस्था आहे. आता हे जर पाहिलं असतं तर हे सार्वजनिक सेवा देते. मग सार्वजनिक सेवा देते म्हणजेच काय आहे का संस्थेची कामे कशी आहे, सार्वजनिक महत्वाची आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणू शकतो, राज्य म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे 3 पॉईंट झाले. त्यानंतर जे आहे 4th पॉईंट जो दिलेला होता तो कोणता होता, सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असेल तर संस्था सरकारकडे निधीसाठी अवलंबून असेल किंवा मोठे सरकारी अनुदान मिळत असेल तर ती राज्य स्वरूपाची संस्था होते. उदाहरणार्थ स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, म्हणजे आपलं जर पाहिलं असेल महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. तर हे जे आहे तर मोठ्या प्रमाणात सरकारी निधी किंवा अनुदानातून चालत असते. तर त्यामुळे यालाही सुद्धा काय म्हणू शकतो आपण, राज्य म्हणू शकतो. कारण की काय म्हटलेलं आहे की सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असेल तर. ठीक आहे. मग याला जे आहे जे तुमचं MSRTC असते तर याला जर पाहिलं असणार तर सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. ठीक आहे. त्यानंतर हे झाला 4था पॉईंट. 5वा पॉईंट जो आहे संस्थेला सरकारकडून एकाधिकार दिलेला किंवा मोनोपॉली दिलेली असेल तर कायदा करून किंवा धोरणाने सरकारने त्या संस्थेला एकाधिकार म्हणजे मोनोपॉली दिली असणार तर. म्हणजे सुरुवातीला BSNL जे होतं तर BSNL ला मोनोपॉली दिलेली होती. ठीक आहे. म्हणजे आपल्या त्याला आपण काय म्हणू शकतो, जेवढे कोणते मोबाईल फोन होते तर त्यामध्ये BSNLचंच जे सिम कार्ड जे होतं ते BSNLचंच होतं. त्यामुळे काय आहे का त्याला जे आहे तर मोनोपॉली दिली होती. तर अशा जर 5 गोष्टी जर एखादी संस्था किंवा 5 पैकी एखादी गोष्ट जर कोणती संस्था फुलफिल करत असणार किंवा लागू होत असणार तर त्या संस्थेला आपण काय म्हणू शकतो, राज्य म्हणू शकतो. ठीक आहे. उदाहरण BSNL पूर्वीचे उदाहरण. ठीक आहे. तर त्याला मोनोपॉली दिलेली होती त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, त्याला राज्य म्हणू शकतो. ठीक आहे. तर राज्य जर एखाद्या संस्थेला समजायचं असेल तर हे 5 पॉईंट टेस्ट दिली होती. PN भगवती टेस्ट सुद्धा म्हटल्या जाते. आणि हे केस कोणती होती तर 1979 ची केस होती, RD शेट्टी विरुद्ध एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तर आता जे आहे ना, आता पहा यावेळेस काय झालेलं आहे की फर्स्ट टाइम तुमची मेन्स होणार आहे आणि ते सुद्धा नवीन पॅटर्ननुसार. आणि नवीन पॅटर्ननुसार जेव्हा मेन्स होते तर त्यासाठी विदर्भ अकॅडमीने एक बॅच लॉन्च केलेली आहे. तर ती बॅच जी आहे तर ते मराठी माध्यमातून आहे आणि मुख्य परीक्षा ओरिएंटेड ही बॅच आहे. तर याला 10 पॉइंटर बॅच म्हणून जे आहे तर ही 10 पॉइंटर बॅच म्हणून लॉन्च करण्यात आलेली आहे विदर्भ अकॅडमीकडून. आता ही जेव्हा लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला काय काय मिळते तर नोट्स मिळते. आता नोट्स जे आहे ना हे मुख्य परीक्षा भिमुख नोट्स मिळते. म्हणजेच काय आहे का तुम्हाला ऍक्च्युली पेपरमध्ये काय लिहायचं आहे, इंट्रो काय लिहायचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते पॉईंट्स लिहायचे आहे, आव्हाने असते, समस्या असतात आणि त्यानंतर निष्कर्ष असतो, हे सर्व त्या नोट्समध्ये दिलेलं आहे. तर त्या नोट्समध्ये जर तुम्ही त्या जर प्रिपेअर केल्या, फक्त त्या नोट्स जर प्रिपेअर केल्या तर तुमची मेन्स जी आहे हे चांगल्या प्रकारे क्लिअर होऊ शकते.
ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शिकवणी सुद्धा आहे. त्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये ब्रेन स्टॉर्मिंग कसं केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आपण, जर तुम्हाला एखाद्या वेळेस तिथं जेव्हा पेपरमध्ये गेली तुम्ही आणि पेपरमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आता हा जो आहे हा क्वेश्चन येत नाही आहे, तर त्या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर लिखाणाचा सराव आणि मूल्यांकन, म्हणजे तुम्हाला पेपर लिखाण तुमच्याकडून करून घेतला जाणार आणि लिखाण करून घेतल्यानंतर जे आहे तर तुम्हाला विदिन 48 आवर तर ते जे आहे तुम्हाला ते चेक करून मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे मूल्यांकन करून मिळून जाईल. त्यानंतर जे आहे 24 आवर जे आहे तर तुम्हाला टीम सपोर्ट. आता हे एक लक्षात ठेवा, हे ऑफलाईन नाही, हे फक्त आणि फक्त ऑनलाईन बॅच आहे. ठीक आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. तुम्ही त्याला जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आणि जॉईन करत असताना तुम्हाला अकॅडमीला कॉन्टॅक्ट करून किंवा प्ले स्टोअरवर जाऊन विदर्भ आयस अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही परचेस करून घेऊ शकता. ठीक आहे. ओके. त्यानंतर आता काय मी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये मेन्शन जे नव्हतं केलं ते मेन्शन नव्हतं केलं न्यायपालिका. आता न्यायपालिका जेव्हा मेन्शन नाही केलं तर त्या केसमध्ये एक लक्षात ठेवा की एक केस होती रूपा अशोक हुर्रा. ठीक आहे. रूपा अशोक हुर्रा विरुद्ध अशोक हुर्रा खटला 2002चा. या 2002च्या खटल्यामध्ये आता जर पाहिलं ना तर तुम्ही एक लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालय आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय आहे, त्यानंतर उच्च न्यायालय असते, त्यानंतर तुमचं जिल्हा न्यायालय असते म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्यानंतर तुमचं जर पाहिलं असतं सबऑर्डिनेट कोर्ट असते, दुय्यम न्यायालय असते आणि त्यानंतर शेवटी असते तुमचं ग्राम न्यायालय. तर हे जे आहे एक प्रकारची हायरार्की असते. ठीक आहे. हे एक प्रकारची काय आहे, हायरार्की आहे. आणि हायरार्की असल्यामुळे तर हे जे आहे तर याला जे वरची जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जे आहे तर याला काय म्हटलं जाते, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला याला वरिष्ठ न्यायपालिका म्हटल्या जाते. ठीक आहे. वरिष्ठ न्यायपालिका. आता वरिष्ठ न्यायपालिका का म्हटल्या जाते, कारण का यांच्याकडे नाही आहे ते यांच्याकडे आहे, ते म्हणजे अभिलेख न्यायालय, अभिलेख न्यायालय. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे न्यायालयाची अवमानना. जर न्यायालयाची अवमानना केली तर हे जे आहे तर काय करू शकते, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट शिक्षा देऊ शकते. जे तुमचे खालचे जे आहे ना तर डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा सबऑर्डिनेट कोर्ट किंवा ग्राम न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायालय, त्यानंतर तुमचं दुय्यम न्यायालय आणि तुमचं ग्राम न्यायालय, हे जे आहे याला कनिष्ठ न्यायपालिका म्हटलं जाते. तर याला कनिष्ठ न्यायपालिका का म्हटलं जाते, सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे तर ते काय आहे का हे जे अभिलेख न्यायालय आणि त्या न्यायालयाची अवमानना ह्या ज्या दोन गोष्टी आहे ना ह्या दोन गोष्टी यांच्याकडे नसते. म्हणजे उद्या जाऊन जर हायकोर्ट, ठीक आहे, समजा दुय्यम न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय याची जर अवमानना जर तुम्ही केली तर त्या केसमध्ये ते जर केस चालवायची असणार ते तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये चालवावं लागते. ते तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये चालवू शकत नाही. आणि उच्च न्यायालय जे आहे तर स्वतःचा जर म्हणजे उच्च न्यायालयाची जर कोणी अवमानना केली त्याबद्दलची केस चालवू शकते. आणि प्लस जेवढे कनिष्ठ न्यायालय आहे या कनिष्ठ न्यायालयाची जर अवमानना केली तर त्याही केस कोण चालवू शकते, तर हायकोर्टच चालवू शकते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जसं मूलभूत हक्कांबद्दल उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त थोडेसे अधिकार दिलेले आहे. म्हणजेच काय आहे का, म्हणजे आपण जेव्हा रीट दाखल करतो तर रीट दाखल जेव्हा करतो तर उच्च न्यायालयामध्ये आपण रीट जे आहे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी करू शकतो आणि इतर अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा करू शकतो. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये काय आहे का तुम्हाला फक्त आणि फक्त कशासाठी रीट दाखल करू शकता, जर तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल आणि त्याची जर तुम्हाला अंमलबजावणी करायची असेल त्या केसमध्ये फक्त तुम्ही रीट दाखल करू शकता. पण उच्च न्यायालयाला तर तिथं मूलभूत हक्काची अंमलबजावणी आणि इतर कोणते अधिकार असणार त्याची सुद्धा अंमलबजावणीसाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही तिथं रीट दाखल करू शकता. ठीक आहे. आता याला कनिष्ठ आणि वरिष्ठ न्यायालय काय म्हटलं जाते की यांच्याकडे अभिलेख न्यायालय हे एक अधिकार आहे आणि त्यानंतर न्यायालयाची अवमानना हे अधिकार आहे. म्हणून आता काय होते की आता दुसरं अजून जर पाहिलं ना तर न्यायपालिकेचे दोन कार्य असते. न्यायपालिकेचे दोन कार्य असते म्हणजेच कोणते, एक असते तुमचं
प्रशासकीय कार्य आणि त्यानंतर दुसरं असते तुमचं न्यायिक कार्य. ठीक आहे, दुसरं कोणतं असते? न्यायिक कार्य. ठीक आहे, न्यायिक कार्य. आता न्यायिक कार्य म्हणजे काय? का न्यायदान जर करत असणार तर त्याला आपण म्हणू शकतो न्यायिक कार्य. म्हणजे एखादं जजमेंट देत आहे तर मग आपण त्याला काय म्हणू? न्यायिक कार्य. आता जे आहे तर याच्यातलं प्रशासकीय कार्य म्हणजे काय? का जर तुम्हाला सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय किंवा कोणत्याही न्यायपालिकेमध्ये जर तुम्हाला तिथं भरती करायची असेल, म्हणजे रिक्रुटमेंट करायची आहे, त्यानंतर जे आहे तिथं कोणती प्रशासकीय कार्य, दैनंदिन कार्य असणार ते करायचं असणार. ठीक आहे, तर हे जे आहे तर हे कशामध्ये येते? तर हे ते त्या प्रशासकीय कार्यामध्ये. आणि न्यायिक कार्यामध्ये काय येते? फक्त जजमेंट जे डिलिव्हर केल्या जाते किंवा निर्णय जे दिला जाते तर ते येते ते न्यायिक कार्यामध्ये. आता एक लक्षात ठेवा, जे कनिष्ठ न्यायालय आहे ना किंवा कनिष्ठ न्यायपालिका, कनिष्ठ न्यायपालिकेचे प्रशासकीय आणि न्यायिक हे दोन्हीही कार्य जे आहे हे काय आहे? राज्य आहे. हे दोन्ही कार्य काय आहे? राज्य आहे. दुसरं, वरिष्ठ न्यायपालिकेचे फक्त प्रशासकीय कार्य राज्य आहे. प्रशासकीय कार्य राज्य आहे, पण यांचं न्यायिक कार्य जे आहे ना तर हे राज्याच्या व्याख्येमध्ये येत नाही. ठीक आहे, तर ही जी केस होती या केसमध्ये सांगण्यात आलेलं होतं का जे तुमचं न्यायपालिका आहे, न्यायपालिकेचं वरिष्ठ जे न्यायालय आहे त्या वरिष्ठ न्यायालयाचं न्यायिक कार्य राज्य नाही, पण त्याचं प्रशासकीय कार्य राज्य आहे. पण कनिष्ठ न्यायालयाचं प्रशासकीय कार्य आणि न्यायिक कार्य हे दोन्हीही राज्याच्या व्याख्यामध्ये येते. ठीक आहे, पण हे जर पाहिलं असतं तुम्ही हे मेन्शन केलेलं नव्हतं संविधानामध्ये, अनुच्छेद 12 मध्ये हे मेन्शन केलेलं नाही, पण हे सुप्रीम कोर्टनी जजमेंट जेव्हा दिलेलं होतं त्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे का राज्याच्या व्याख्यामध्ये काय काय येतं आणि काय काय नाही येत. तर त्यामुळे आणि ते सुद्धा मी हे या म्हणजे हे जे आपण पाहिलं तर यामध्ये सांगितलं मी वरिष्ठ न्यायालय याला का म्हटल्या जाते, कनिष्ठ न्यायालय याला का म्हटल्या जाते. तर वरिष्ठ न्यायालय, कनिष्ठ न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाचे जे प्रशासकीय कार्य असणार किंवा न्यायिक कार्य हे राज्याच्या व्याख्यामध्ये येते आणि त्यांचं जर पाहिलं असणार प्रशासकीय कार्य हे राज्याच्या व्याख्यामध्ये येते. आता एक लक्षात ठेवा, मग न्यायिक कार्य राज्याच्या व्याख्यामध्ये का येत नाही? आता मला सांगा, जर तुम्ही मूलभूत हक्क पाहिले, मूलभूत हक्क जास्तीत जास्त कोणाच्या विरोधात उपलब्ध आहे? तर ते राज्याच्या विरोधात उपलब्ध आहे. मग उद्या जाऊन सुप्रीम कोर्टने किंवा हायकोर्टने तर एखादं जजमेंट दिल्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलं की समलिंगी विवाह हे तुम्ही करू शकता. आता काय होते का, एखादं जर पाहिलं असणार तर कोणी म्हणणार की नाही हे आम्हाला पडत नाही किंवा आमच्या हे मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे. मग तुम्ही काय करणार? मग तुम्ही चॅलेंज करणार सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्ट पुन्हा निर्णय देणार. मग पुन्हा तुम्ही चॅलेंज करणार, कारण काय ते राज्यानं केलेलं आहे ना. कारण काय जास्तीत जास्त अधिकार काय आहे, कोणाच्या विरोधात उपलब्ध आहे, आपण जेव्हा समोर पाहू तर अनेक अधिकार हे उपलब्ध कोणाविरुद्ध आहे? राज्याविरुद्ध. मग राज्याविरुद्ध जर असणार तर राज्याने म्हटलं की हे असं आहे, मग तुम्ही चॅलेंज करणार राज्यालाच. मग पुन्हा राज्याला जेव्हा चॅलेंज करताय तुम्ही कोणाकडे जाताय? पुन्हा त्यांच्याकडे जात आहे. मग ही अशीच सायकल फिरत राहिली असती का. तुम्ही ते जजमेंट देणार, तुम्ही त्यांच्याकडे पुन्हा जाणार, तुम्ही जजमेंट देणार, पुन्हा त्यांच्याकडे जाणार. आणि अजून एक दुसरं आहे का सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांनाच अधिकार आहे की संविधानाचा अर्थ लावण्याचा. आणि अल्टिमेटली शेवटी जर तुम्हाला अर्थ लावायचा आहे संविधानाचा तर ते कुठे जाऊ शकता तुम्ही? सुप्रीम कोर्टमध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कधी प्रश्न विचारला जाऊ शकते का संविधानाचा संरक्षक कोण आहे? तर सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला त्याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकते का राष्ट्रपती आहे की सुप्रीम कोर्ट आहे? तर लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट आहे, राष्ट्रपती नाही. राष्ट्रपतीच्या शपथेमध्ये किंवा जे शपथ जेव्हा घेते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे का मी डिफेंड करणार किंवा मी त्याचं संरक्षण करणार. पण त्याचा अर्थ हा होत नाही की राष्ट्रपती हा संरक्षक आहे संविधानाचा संरक्षक किंवा मूलभूत हक्काचा संरक्षक कोण आहे? तर ते आहे तुमचं सर्वोच्च न्यायालय अल्टिमेटली. ठीक आहे, तर त्यामुळे हे न्यायिक कार्य जे आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचं किंवा वरिष्ठ न्यायालयाचं हे राज्याच्या व्याख्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही. तर हे काय केलेलं आहे, त्याचं फक्त प्रशासकीय कार्य त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर आपण आता आज जे आहे अनुच्छेद 12 पूर्ण पाहिलं. त्या अनुच्छेद 12 मध्ये काय केलं आपण, जे आहे 2 केसेस पाहिल्या. एक RD शेट्टी विरुद्ध एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया 1979 ची. दुसरी जी केस पाहिली
रूपा अशोक हुर्रा वर्सेस अशोक हुर्रा 2002ची. ठीक आहे. याच्यामध्ये सांगितलं होतं का न्यायपालिकेबद्दल, न्यायपालिका राज्य आहे की नाही आहे ते सांगितलं. आणि त्याच्यामध्ये 5 पॉईंट टेस्ट सांगितली होती का जर एखादं प्राधिकरण जर असणार किंवा एखादी संस्था असणार, त्या संस्थेला राज्याच्या व्याख्यामध्ये इन्क्लूड करायचं किंवा समाविष्ट करायचं की नाही करायचं, तर हे डिसाईड करण्यासाठी 5 पॉईंट टेस्ट दिली. त्याला PN भगवती टेस्ट सुद्धा म्हटल्या जाते. ठीक आहे. तर ते PN भगवती जे टेस्ट आहे तर ते काय होती, त्याच्यामध्ये 5 पॉईंट सांगितले. ते 5 पॉईंट जर लागू होत असणार, 5 पैकी एक जर पॉईंट लागू होत असणार कोणत्याही संस्थेला, तर आपण काय म्हणू शकतो, त्याला राज्य म्हणून संबोधल्या जाऊ शकते किंवा राज्याच्या व्याख्यामध्ये त्याला समाविष्ट केल्या जाऊ शकते. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे अनुच्छेद 12 जे आपण डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस केलं हे तुम्हाला समजलं असणार. आपण अनुच्छेद 13 ही सुद्धा आता 13 ज्यावेळेस पाहणार तर त्यामध्ये घटना दुरुस्ती हे कायद्याच्या व्याख्यामध्ये आलेली नाही किंवा कायद्याच्या व्याख्यामध्ये येत नाही. त्याबद्दलही सुद्धा सुप्रीम कोर्टने अनेक निर्णय दिलेले आहे. ते अनेक निर्णय आपण पाहणार आहोत. सो आय होप तुम्हाला हे जे आपण याच्यामध्ये जे डिस्कशन केलं हे तुम्हाला समजलं असणार. थँक्यू सो मच.